बोलणारे व्यक्ती विचारात घेऊन आदरणीय व्यासपीठ आज अष्टावधानी बँकिंग या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचे लेखक आपल्या सर्वांचे अत्यंत जवळचे परिचित निमकर साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झालेले बंधू आणि भगिनींनो, खरं तर सहकार बँकिंग संकल्पना हे त्यांचं यापूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक आता वाडेकर साहेबांनी खरं तर सांगितलं की सहकारातल्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी एक अत्यंत मार्गदर्शक ठरणारं असं ते पुस्तक आहे की ज्यामध्ये अगदी बेसिक संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी त्यात नमूद केलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या सहकार क्षेत्रातील आर्थिक संस्थांनी या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी मला निश्चितपणे सांगावं लागेल। खरं तर मगाशी त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की मागील वर्षी आम्ही नागरी सहकारी बँका, विशेषतः ज्या आपल्याकडे सॅपमधल्या बँका, बरेचशा आर्थिक क्षेत्रातील मंडळी सगळे आहेत, सॅपमधल्या ज्या बँका आहेत त्यांच्यासाठी विशेषत्वानं आपण तो प्रोग्रॅम आदरणीय कवडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला होता। आणि त्यामध्ये ज्यावेळेस खरं तर प्रोग्राम आमचा निश्चित त्या ठिकाणी झाला की अशा पद्धतीने आपण सगळीकडे जायचं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जायचं आहे, प्रत्येक संस्थेशी, प्रत्येक बँकेशी चर्चा करायची आहे, त्यांच्या अडचणी आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायच्या आणि त्या अडचणी नुसत्या विचारात घ्यायचा नाही तर त्या अडचणीवरती नेमका मार्ग काय आहे, संस्थांनी किंवा बँकांनी कशा पद्धतीने पुढं काम केलं पाहिजे या दृष्टीनं त्यांना त्या ठिकाणी पुढचं जे मार्गदर्शन आहे ते करायचं आहे। आणि तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता या सगळ्या माध्यमातून आपल्याला पुढं कंटिन्यू, कारण एकदा मीटिंग झाली तर विषय संपला, परत असं न राहता त्या बँकांवरती पालक अधिकारी नियुक्त करण्यात येऊन त्याचा सातत्यानं आढावा त्या ठिकाणी घेतला गेला। आणि हे सगळं करत असताना मुद्दामून मी या ठिकाणी सांगेन, या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका जर कुणाची होती तर ती गणेश निमकरांची होती, हे मला या ठिकाणी सांगावं लागेल। कारण प्रत्येक बाबीचा, कारण सहकारी बँका असतील किंवा सहकारी क्षेत्रातील आर्थिक संस्था ज्या आहेत याचा प्रचंड अभ्यास आणि नुसतं नाही तर अगदी प्रॅक्टिकली त्यांना त्या ठिकाणी प्रचंड नॉलेज असल्यामुळं या सगळ्या बाबी आम्ही संस्थांपर्यंत, बँकांपर्यंत पोचवू शकलो। आणि त्याचा परिणाम मागच्या एका वर्षामध्ये म्हणजे 25 नागरी सहकारी बँका सॅपमधून बाहेर काढण्यामध्ये यश आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, हे मला या ठिकाणी मुद्दामून सांगावं लागेल। खरं तर अष्टावधानी बँकिंग जर आपण त्या ठिकाणी नुसतं नाव जरी बघितलं तरी निश्चितपणे त्यात काय अवधान आपण त्या ठिकाणी राखलं पाहिजे हे त्या ठिकाणी अगदी सहजपणे त्या ठिकाणी निदर्शनास येतं। छोट्या बाबी त्यांनी अगदी सुंदर मांडलेले आहेत, म्हणजे नेमकं आम्हाला त्या ठिकाणी काय अवदान ठेवलं पाहिजे हे त्यांनी अगदी जे प्रत्येक प्रकरणाचं जे काही हेडिंग दिलेलं आहे अत्यंत सुंदर असं हेडिंग दिलेलं आहे। संचालक, मालक नव्हे चालक, हे प्रकरण पहिलं आहे त्यांचं। सिंपल, खरंच आहे, आम्ही मालक नाही, आम्ही चालक आहोत, पण चालक म्हणून तुमची भूमिका काय असली पाहिजे अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांच्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। भांडवल पर्याप्तता आपल्याला आता सगळ्याला माहिती आहे, भांडवल पर्याप्तता नव्हे ती अपरिहार्यता आहे आमच्या दृष्टीनं। सिंपल आहे, भांडवल पर्याप्तता नव्हे ती तर अपरिहार्यता, कारण प्रत्येकाला त्यातलं बाब माहिती पाहिजे, त्या अनुषंगानं त्याचे नेमकं महत्त्व आम्हाला त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं फार सुंदर पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत। अंतर्गत नियंत्रण,
अंतर्गत नियंत्रण करी आत्मसंरक्षण. कारण तुमचं जर अंतर्गत नियंत्रणच नसेल तर आपोआपच सगळ्या गोष्टी तुमच्या हातातून बाहेर जाणार आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी ते त्याचं हेडिंगसुद्धा फार सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. गुंतवणूक आम्ही सगळ्या करतोच आणि गुंतवणुकीमध्ये आपल्याकडं अनेक माहिती आहे. आपल्याकडं एखादी आर्थिक संस्था अडचणीत आल्यामुळं त्या आर्थिक संस्थेत इतर आर्थिक संस्थांची गुंतवणूक अडकल्यामुळं त्यासुद्धा आर्थिक संस्था अडचणीत आल्या, अशी बाब त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला माहिती आहे. कारण आपण सगळे सहकार क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे. तर गुंतवणूक बाबीत सुद्धा त्यांनी फार सुंदर म्हणलं आहे, गुंतवणूक असावी लाभाची नसावी लोभाची. कारण लोभात आपण अडकलं तर काय होतं आम्ही अनुभव घेतोय अनेक जण. दर्जा कर्जाचा करी मार्ग सोपा वसुलीचा. कारण तुमची वसुली ही तुमच्या कर्जामध्ये आहे. फार सिंपल पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी पण अगदी चपकलपणा त्या ठिकाणी म्हटलं आहे. कर्जाचा दस्त नव्हे हे तर वसुलीचे शस्त्र. म्हणजे कुठल्याही कर्जाचा दस्त ह्याच्यावर तुमची वसुली त्या ठिकाणी ठरते, असाही भाग त्या ठिकाणी मांडलेला आहे. नियोजन NPAचे वाढवी उत्पन्न जिंदगीचे. कारण NPAचं तुमचं व्यवस्थापन योग्य असेल तर उत्पन्न तुमचं वाढणार, अशा पद्धतीने. आणि ग्राहक वृद्धीतून व्यवसाय वाढ, ही साधारणतः 8 प्रकरणं अगदी सिंपल पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेली आहेत. मी मुद्दाम म्हणून या ठिकाणी सांगेन की कोणतीही बाब असली तरी एखादी आर्थिक संस्था चालवत असताना थोडं भान राखून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी माझा अनुभवसुद्धा निमकरणबाबत त्या ठिकाणी सांगेन. कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मी प्रशासक म्हणून ज्यावेळेस गेलेलो होतो त्यावेळेस सगळ्यात मोठी अडचण माझ्यापुढं त्या ठिकाणी होती. कारण RBIची तपासणी झालेली होती आणि त्यामुळं त्यांनी एक साधारणतः 265 कोटीची तरतूद करायला लावली होती आणि त्यामुळं बँकेचं सर्व ताळेबंद उलटा झालेला होता आणि CRAR 6% आमचा त्या ठिकाणी होता. आमच्या पुढं त्या ठिकाणी मोठा विषय असा होता की आता हे -6% त्या ठिकाणी CRAR त्या ठिकाणी होता आणि तो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह करून त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी 9% त्या ठिकाणी न्यायचा होता. अशा परिस्थितीत कारण मी बँकेवर त्या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर मी पहिल्यांदा त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे काय केलं असेल तर माझ्याकडे कन्सल्टंट म्हणून नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी निमकरांना मी त्या ठिकाणी घेतलं होतं. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की खरं तर फार वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही काम केलं की कुठल्याही परिस्थितीत म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण सिस्टमॅटिक जाऊ. पहिल्या वर्षी आम्ही तो जो -6% आहे ते +6% पर्यंत आणायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि +6% पर्यंत म्हणजे पॉझिटिव्ह जे -6% होता ते पॉझिटिव्ह नेटवर्थ आणण्यापर्यंत आम्ही पहिल्या वर्षी त्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे काम केलं. परंतु पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षीच कुठल्याही परिस्थितीत 9% क्रॉस करायचं अशा प्रकारचं नियोजन होतं आणि त्या नियोजनामध्ये निमकरांचा फार मोठा सहभाग त्यामध्ये होता. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही आम्ही एका वर्षामध्ये 9+9.7 पर्यंत आम्ही त्या ठिकाणी आमचा CRAR नेला. फार सिस्टमॅटिक काम केलं, वर्षभर त्याच्यावर काम केलं आणि वर्षभरात पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आणलेला जो काही CRAR होता तो 9% आम्ही क्रॉस केला. आणि हीच बाब कारण नंतर ही साधारणतः 2012ची गोष्ट आणि त्याच्यानंतर मी 2018ला नेमकं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक म्हणून गेलो आणि नेहमीप्रमाणे मीही तिथं त्यांना त्या ठिकाणी कन्सल्टंट त्या ठिकाणी म्हणून घेतलं. महिन्यातून ते 2 दिवस त्या ठिकाणी येत होते. 2 दिवस मात्र आल्यानंतर 2 दिवस म्हणजे त्यांनाही माहिती आहे सकाळी 9 ते रात्री त्यांचं झोपायचं टायमिंग नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रेल्वेचं तिकीट असायचं तर रेल्वेत बसेपर्यंत त्यांची माझी कित्येक वेळा भेटी व्हायची नाही अशी परिस्थिती असायची. परंतु सगळ्या बाबी की कशा म्हणजे एका वेळी कारण ज्यावेळेस एखादी संस्था आर्थिक अडचणीत असते तर केवळ एक बाब म्हणजे वसुली हा भाग न ठेवता की आम्हाला एका वेळी सगळ्या बाबीवरती त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करणं हे किती गरजेचं आहे आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे
कशा पद्धतीचे आपण त्या ठिकाणी पुढचं नियोजन असलं पाहिजे, या सगळ्या बाबीवर अत्यंत बारकाईनं त्या ठिकाणी बाबी मांडणं आणि या प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी खाली कशा पद्धतीने लोकांपर्यंत ते पोचवलं पाहिजे, या सगळ्या बाबीमध्ये निमकरांचा फार मोठा सहभाग त्या ठिकाणी होता. आणि त्याचाच परिपाक आपल्याला सगळ्याला माहिती आहे की एक आर्थिक अडचणीत असलेली जिल्हा बँक की जिचे साधारणतः 250 कोटीचा लॉस होता आणि सगळ्याच बाबीमध्ये त्या ठिकाणी जिचं डिपॉझिट वाढत नव्हतं, जिथं कर्ज वाटप पूर्ण बंद झालेलं होतं, अशी बँक 4 वर्षामध्ये की ज्या बँकेचा 250 कोटीचा लॉस कव्हर करून बँक 2.5 कोटीमध्ये प्रॉफिटमध्ये आली. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा जर सहभाग असेल तर तो निमकरांचा होता, हा मला या ठिकाणी निश्चितपणे सांगावं लागेल. मागचं जे पुस्तक आलेलं होतं ते पुस्तक सहकारी बँकिंग संकल्पना अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी आणलेलं होतं. आणि आजचं हे अष्टावधानी बँकिंग खरंच, कारण हे पुस्तक एवढं सुंदर पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि अत्यंत सोप्या भाषेत. कारण मी मुद्दामून आपल्याला सांगेन, भांडवल पर्याप्तता ही बाब अजूनही आमच्या डोक्यात लवकर घुसत नाही आहे किंवा जात नाही आहे किंवा समजत नाही आहे किंवा मला माहीत नाही नेमकं काय होतं आहे, परंतु अजूनही यामध्ये आपल्याकडं, परंतु एवढं सोप्या भाषेत आणि एवढ्या साध्या भाषेत त्यांनी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत की निश्चितपणे यामध्ये याचा संस्थांना, कारण हे आर्थिक अडचणीतील संस्था समोर ठेवून लिहिलेलं पुस्तक नाही, तर हे पुस्तक हे प्रत्येक आर्थिक संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मग त्या ठिकाणी नागरी सहकारी बँका असतील किंवा त्या ठिकाणी पतसंस्था असतील किंवा आमच्याकडे इतर आर्थिक संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांसारख्या आर्थिक संस्था असतील की किंवा मल्टीस्टेट नागरी सहकारी पतसंस्था, आता वेगळ्यानं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागेल आपल्याला, पण त्या संस्था असतील, या सगळ्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं हे पुस्तक या ठिकाणी आज या ठिकाणी प्रकाशन होतं आहे. आणि मला या निमित्ताने मी निश्चित आपल्याला त्या ठिकाणी सांगेन की प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा.